नमस्कार, मी डॉक्टर नितीन ढेपे, वंचित बहुजन आघाडी तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी मी उमेदवार प्रतिनिधी आहे आणि प्रचार प्रमुख आहे। या मतदारसंघामध्ये अक्षरशः ढगफुटी झालेली आहे आणि या ढगफुटीमधून पाऊस नाही येत, पाणी पडत नाही आहे, नोटांचा पाऊस पडतोय। तुळजापूर मतदारसंघामध्ये नोटांचा वर्षाव होतोय, प्रत्येक गावातून घरातून पैशाचं वाटप चालू आहे आणि हे खुलेआम दिवसा रात्री या पैशाचं वाटप चालू आहे। याची तक्रार आम्ही प्रत्यक्ष जिल्हाधिकारी साहेबांना केली होती। जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की एका झोपडपट्टीमध्ये पैशाचं वाटप चालू आहे, आमच्या उमेदवाराने स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला की साहेब पैशाचं वाटप चालू आहे। त्यांनी सांगितलं तुम्ही ऑनलाईन अर्ज करा, मग आम्ही त्याची दखल घेऊ। त्यानंतर आम्ही दोन वेळेला, एकदा तुळजापूरमधून आणि एकदा अनदूरमधून आम्ही सी विजिल ॲपमध्ये तक्रार दाखल केली की पैशाचं वाटप इथे होत आहे, त्याच्यावर तुम्ही कारवाई करावी। आणि दोन्ही वेळेला उत्तर आलं की ती जागाच त्यांना सापडली नाही, लोकेशन नॉट फाउंड। आता स्वतः फोटो काढून व्हिडिओ टाकून मी व्हिडिओ सांगतोय, मी वंचित बहुजन आघाडी पक्षाचा प्रचार प्रमुख आहे आणि माझ्या गावामध्ये 50 लाख वाटण्यासाठी आलेले आहेत, तरी साधे कोणी मला फोन नाही केला, जागेवर कोणी आलेलं नाही, त्याची कोणी दखल घेतलेली नाही आहे। त्यामुळे तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळेला प्रत्येक गावामध्ये 50-50 लाख हे वाटण्यासाठी आलेले आहेत। 100 ते 150 कोटी या मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या आधी वाटप करण्यासाठी पैसे पोचलेले आहेत, त्यातले बरेचसे वाटप पण झालेलं आहे आणि उरलेलं वाटप हे आज उद्या परवा रात्री होणार आहे। आम्ही स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना सांगून ॲपवर तक्रार करूनसुद्धा याची काहीही दखल घेतलेली नाही आणि ही तुळजापूरची निवडणूक 100-150 खोके खर्च करून ही जी जिंकण्याचा प्रयत्न करताय, हा लोकशाहीचा खून आहे आणि ही जनता खूप हुशार झालेली आहे। तुम्ही 100, 200, 300 कोटी वाटा, परंतु ही जनता शेवटच्या दिवशी सिलेंडरच्या बटन दाबून वंचित बहुजन आघाडी आणि डॉक्टर स्नेहा सोनकाटे यांनाच विजयी करणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।